असली तरी कोकणात मात्र वेगळंच चित्र आहे। भाजपा आमदार नितेश राणेंकडून स्वबळाचा नारा देण्यात येतोय, तर त्यांचेच वडील नारायण राणेंनी मात्र युतीमध्ये लढण्यावर भाष्य केलं। कोकणात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं युतीत लढावं असं नारायण राणे म्हणाले। या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे। पण मला वाटतं ही युती व्हावी। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही जागा स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे। साधक बाधक स्थानिक स्तरावरती काही आघाड्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहे। स्थानिक स्तरावरती आपण वैयक्तिक लढायचं असं या संपूर्ण झालं। पण एक गोष्ट नक्की आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांशी जागेवरती स्वबळावरती कुठे जिकडे लढायची ताकद आहे तिकडे लढू। पण मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडी म्हणून ती पूर्ण युती करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे। वारंवार त्यांनी तसे बोलूनही दाखवले। मात्र जसजसं फॉर्म भरण्याची तारीख जवळ येऊ लागले तसतसं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत। अशातच आज पुण्यामध्ये अजित पवारांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। महाविकास आघाडीत असताना लोकसभा विधानसभा निवडणूक वगळता इतर निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच लढत असल्याचा दाखला द्यायलाही अजित पवार विसरले नाहीत। आणि यानंतर आपण साताऱ्यात जाऊयात।